धक्का दाबलेला आहे का? चोट नाही काय नाही. आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, विक्रमी खासदार, आपल्या सर्वांचे बंधुवास संजयजी जाधव यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीकांत भाऊ भोसले यांना विनंती करतो की त्यांनी संजयजी जाधव खासदार परभणी जिल्हा यांचं स्वागत करावं. या गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार, माजी नगराध्यक्ष मधुसूदनजी केंद्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी क्षितिज चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया केंद्रे साहेबांचं या ठिकाणी मंचावरती स्वागत करावं. नगराध्यक्ष माननीय विजय कुमारजी रतनलालजी तापडिया यांचं स्वागत करण्यासाठी मी बाळासाहेब शिंदेंना विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन गंगाखेडचे नगराध्यक्ष विजय कुमारजी तापडिया यांचं स्वागत करावं. बाळासाहेबजी शिंदे. या ठिकाणी उपस्थित असलेले विशालजी कदम यांचं स्वागत करण्यासाठी मी सुशांत भैया चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती येऊन विशाल भाऊ कदम यांचं स्वागत करावं. सुशांतजी चौधरी. गंगाखेड येथील संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य आत्मारामजी टेंगसे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी लबडे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती येऊन टेंगसे सरांचं स्वागत करावं. या ठिकाणी उपस्थित असलेले पंढरीनाथजी खुले साहेब यांचंही कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. कमिटी सदस्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सुशांत भैया चौधरी. या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी पाचारण करतो. लवाळे पाटील माजी उपनगराध्यक्ष गंगाखेड यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन संतोष भाऊ मुरकुटे यांचं स्वागत करावं. सोनू जाधवांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती येऊन या गंगाखेड तालुक्यातील नेते किशनरावजी भोसले साहेब यांचं मंचावरती येऊन स्वागत करावं. सोनू जाधव.
सर्व समोरचे सन्माननीय सदस्य थांबलेले आहेत शिवजयंती कमिटीचे, त्यांना विनंती की बाजूला जायचे, कारण की लेडीज यायला आणि जायला रस्ता करून द्यायचा प्लीज. मी या ठिकाणी उपस्थित असलेले गंगाखेडला लाभलेले पहिले IPS अधिकारी माननीय ऋषिकेशजी शिंदे साहेब यांचं मी कमिटीच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. ऋषिकेश शिंदे साहेब हे या गंगाखेड तालुक्याला लाभलेले पहिले IPS अधिकारी आहेत. या गंगाखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी उमाकांत कोले पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती येऊन रामप्रभूजी मुंडे साहेब यांचं स्वागत करावं. उमाकांतजी कोले पाटील हे गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे साहेब यांचं स्वागत करीत आहेत. स्वागत सोहळ्यानंतर उर्वरित सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी श्रीकांत भाऊ भोसलेंना या ठिकाणी पाचारण करू इच्छितो. त्यांनी थोडक्यामध्ये या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्व गंगाखेड शहरातील तमाम शिवभक्तांना जय शिवराय. या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टेजवर उपस्थित असलेले सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब, या जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजयजी उर्फ बंडू जाधव साहेब, माजी आमदार माननीय मधुसूदनजी केंद्रे साहेब, किसनरावजी भोसले, घुले साहेब, आत्मारामजी टेंगसे, या नगरीचे नगराध्यक्ष रतनलालजी तापडिया, या गंगाखेडचे IPS अधिकारी शिंदे साहेब, रामप्रभूजी मुंडे, संतोषजी मुरकुटे, शिंदे सेनेचे नेते विशालजी कदम, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व तमाम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व शिवभक्त. गेले कित्येक वर्ष झालं जे गंगाखेडवासी स्वप्न बघत होते, ज्या राजांचं आगमनाची वाट या ठिकाणी पाहत होते, त्या दिवशीचा तो क्षण आज या गंगाखेड नगरीमध्ये आज आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्तानं आज सर्व गंगाखेडवासियांचं एक फार जुनं स्वप्न या ठिकाणी साकार होताना आपण सर्वजण पाहत आहोत. आणि या सोहळ्याचे सर्वजण तुम्ही आम्ही या ठिकाणी साक्षीदार होत आहोत. हे आपलं सर्वात मोठं भाग्य आहे. आजच्या या दिवशी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं अनावरण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. वेळ खूप झालेला आहे, मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, पण संत जनाबाईच्या नगरीमध्ये आज जो काही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होत आहे, या सर्व शिवभक्तांनी त्याचा आनंद यथोचित्त आनंद या सर्वांनी या ठिकाणी घ्यावा. या ठिकाणी जो अनावरण होणार आहे ते याची देह याचे डोळे सर्वांनी या ठिकाणी पाहावा आणि सर्वांनी शांततेत परंतु अतिशय उत्साहात
या ठिकाणी हा सोहळा तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी संपन्न करायचा आहे अशी सर्वांना शिवभक्तांना या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्व आयोजक कमिटी असेल, राजा छत्रपती सेवाभावी संस्था, शिवजयंती महोत्सव समिती गोदाकाठ गंगाखेड, शिवजयंती महोत्सव समिती महाराणा प्रताप चौक गंगाखेड, नगर परिषद गंगाखेड, सर्व शिवप्रेमी गंगाखेड शहर तथा तालुका तथा सर्व शिवप्रेमी आयोजक या ठिकाणी सर्व आयोजकांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. आणि गंगाखेड वासियांचं मोठं स्वप्न तुम्ही साकार केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रम या ठिकाणी माझा प्रास्ताविक संपवतो आणि पुढील कार्यक्रम चालू ठेवावा अशी विनंती करतो. या ठिकाणी ज्या मान्यवरांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर असतील किंवा नगर परिषदेचे समस्त नगरसेवक आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे कमिटीच्या वतीनं. त्यामुळे मी जास्त वेळ न दवडता या गंगाखेड नगर परिषदेच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो. प्रेमात श्रावणाच्या जलधार भरून यावी, प्रेमात श्रावणाच्या जलधार भरून यावी, अतिथींच्या पावलांनी मनधार भरून यावी, तनगाई मनगाई आगतम स्वागतम सुस्वागतम. जास्त वेळ न दवडता आदरणीय खासदार संजयजी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आता कसं करावं ती बॉस बोलायला आवाज तर राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी मी प्रथम अभिवादन करतो. आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगानं खूप खूप शुभेच्छा देतो. गंगाखेड शहरातील त्या संयोजन समितीनं या ठिकाणी या पुतळा उभारण्याचं काम केलंय आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, वेगवेगळ्या विभागाचे आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब, माजी आमदार डॉक्टर मधुसूदनजी केंद्रे, माजी नगराध्यक्ष विजयकुमारजी तापडिया, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोषराव मुरकुटे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, IPS शिंदे साहेब, विशाल कदम, किशनराव भोसले, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित, या गंगाखेड नगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य, आजी माजी आणि संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित, सर्व माझ्या शिवप्रेमी बांधवांनो, भगिनींनी आणि मातांनो, प्रथम मी या संयोजन समितीला खूप खूप धन्यवाद देतो की गंगाखेडवाल्यांची जी काही अपेक्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या शहरामध्ये उभा राहावा आणि ते आज आपल्याला सगळ्याला प्रत्यक्षात अनुभवायला येतोय. त्या मागची मेहनत या सगळ्या टीमची आहे, त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा आपण सगळ्या जणांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे असं मला वाटतं. तसे पुढाकार घेऊन काम करणारं कोणीतरी लागते, हवं सगळ्याला वाटते, पण कोणी पुढं व्हायचं हे महत्वाचा विषय असतो आणि ते यांनी पुढाकार घेऊन केला, त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन केलंय. मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या पुतळ्या उभारणीसाठी जी जागा निवडली आहे आणि ही जागा मिळवून देण्यासाठी ज्यांनी हे प्रयत्न केलेत, खऱ्या अर्थानं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र कोणी असेल तर ते सन्माननीय नगरसेवक साळवे साहेब आहेत. त्यांचं एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की त्यांच्या पुढाकारातून आपल्याला ही जागा मिळाली आहे, हे पण आपण अधोरेखित केलं पाहिजे. त्यावेळेस मला वाटतं नगराध्यक्ष तापडियाजीच होते, त्या सगळ्यांच्या आणि त्यांची जी काही नगरपालिकेची टीम होती त्या सगळ्यांनी उदार अंतकरणानं ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी, ही जागा मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केलेत त्याची या गंगाखेड नगरीच्या इतिहासामध्ये नोंद राहील हे आपल्याला या निमित्तानं सांगतो. शेवटी चांगलं काम करायचं असतं, प्रत्येक जण या ठिकाणी आपल्याला सामाजिक बांधीतून काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कार्यक्रमाला ज्या संयोजन समितीने जे नियोजन केलंय ते नियोजन कौतुकास्पद आहे असं म्हणायला हरकत नाही.
मी अनेक पुतळ्याचे अनावरण बघितले, चांगल्या प्रकारचे अनावरण झाली, पण आजच्या या गंगाखेड शहरातल्या पुतळ्याच्या अनावरण काही आगळं वेगळं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या पुतळ्याचं खालचं बेसमेंट असेल, त्याच्यावरचा अश्वारूढ पुतळा असेल, हे अफलातून आणखीन आपल्याला बघायला मिळालं नाही. पण ज्यावेळेस हे पडदा खाली होईल आणि खऱ्या अर्थानं आम्हाला ज्यावेळेस हे पुतळा आम्हाला दर्शनाला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्यावेळेस आपलं मन भरून येईल असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून मी सर्व गंगाखेड नगरीतल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण भाग्यवान आहात की उशिरा का होईना पण छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा या गंगाखेड नगरीमध्ये उभा राहिला. त्या उभा करणाऱ्यांच्या ज्यांनी या पुतळ्यासाठी योगदान दिले त्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि शेवटी जाताना मी एक घोषणा देतो, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. धन्यवाद. धन्यवाद खासदार साहेब. मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या गंगाखेड विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आज शिवजयंतीच्या पवित्र दिवशी गंगाखेड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळ्याचे पूजन व अनावरण सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या आपल्या जिल्ह्याचे खासदार संजयजी जाधव, तसेच आत्मारामजी टेंगसे सर, ऋषिकेशजी शिंदे प्रशिक्षणार्थी गंगाखेड, डॉक्टर मुस्दन केंद्रे माजी आमदार गंगाखेड, विजयकुमारजी तापडिया माजी नगराध्यक्ष, किसनरावजी भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य, विशाल भैया कदम माजी नगराध्यक्ष पूर्णा, संतोषजी मुरकुटे जिल्हाध्यक्ष भाजपा, पंढरीनाथ दूत सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, राम प्रभू मुंडे माजी नगराध्यक्ष गंगाखेड, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्वच सन्माननीय शिवभक्त आणि आजचा दिवस जो आपला आनंदाचा दिवस आहे, ज्यांनी हा दिवस त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून ज्या कमिटीने आपल्याला आज हा दिवस दाखवला, अशी सर्व सन्माननीय कमिटी, तसेच या जागेसाठी ज्यांनी प्रयत्न केले असे सर्वच नगरसेवक विजयकुमारजी तापडिया यांना पण मनापासून मी शुभेच्छा देतो. या पुतळ्याचं जे इनॉग्रेशन अश्वरूढ पुतळ्याचं जे अनावरण सोहळा होत आहे, हे लोकवर्गणीतून हा पुतळ्याचं सर्व अनावरण सोहळा पार पडत आहे, याचा मला खूप अत्यंत आनंद आहे. गंगाखेडची मागील काही अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण सर्वांनी अंगीकरण करण्याची गरज आहे. ज्या राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जो जन्म दिला, त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं आपण स्वागत करायला हवं, स्वागत केलं पाहिजे.
आणि आजचा दिवस या गंगाखेड शहरासाठी एक दिवाळीचा सण म्हणायला हरकत नाही. आणि मला आयोजकांनी सांगितलेलं आहे की आपल्याला थोडक्यात बोलायचं, जास्त वेळ झाला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की. Audio Jungle.